नमस्कार, महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिसर्च ॲप्टिट्यूडचा पार्ट 3 यामध्ये स्टेप्स ऑफ रिसर्च हे कव्हर करणार आहोत। फ्रेंड्स, तुम्हाला जसं की माहित असेल UGC नेट महाराष्ट्र सेट आणि PhD कोर्स वर्कसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी हा सब्जेक्ट फार अति महत्त्वाचा आहे आणि याच्यापूर्वीचे 2 व्हिडिओज अपलोड करून झालेले आहेत। जर तुम्ही हे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर त्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यात आलेले आहेत, जसे की रिसर्च म्हणजे काय आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च आणि त्याच्याशी जुडलेले काही टर्मिनॉलॉजीज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप्स काय आहेत हे पाहणार आहोत, जे की रिसर्च मध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अति महत्त्वाचा हा एक भाग आहे। आणि स्टेप्स ऑफ रिसर्च वरती एक प्रश्न विचारला म्हणजे एकापेक्षा जास्त विचारू शकतात, पण एक तरी तुम्ही नक्की निश्चित असं येऊ शकतं असं मी तुम्हाला सांगू शकते। तर रिसर्च म्हणल्यानंतर फ्रेंड्स पूर्ण एक प्रोसेस आहे, एक भाग आहे। तर हे मागे जे आपण काही स्लाइड्स पाहिलेले आहेत फ्रेंड्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च वगैरे झालेला आहे। तर या ठिकाणी जे स्टेप्स आहेत किंवा प्रोसेस आहे, रिसर्च ही प्रोसेस आहे आणि त्यातील प्रोसेसमध्ये कोणते कोणते स्टेप्स इन्व्हॉल्व असतात हे आपल्याला माहित असणं फार महत्त्वाचं आहे। तर प्रोसेस आपल्याला समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि प्रोसेसमध्ये फक्त टायटल्स आपल्याला एक एक स्टेप्स माहिती करून घ्यायचं नाही। एक स्टेप म्हणल्यानंतर कंप्लीट त्याच्या डीपमध्ये जरी आपण नाही गेलो तरी खूप काही, जे आता फक्त डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम किंवा फक्त सॅम्पलिंग किंवा फक्त डेटा कलेक्शन हे असं म्हणजे एक जे स्टेप आहेत त्यामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। सॅम्पल हे स्वतःमध्ये एक खूप मोठं टॉपिक आहे। सॅम्पलिंग नंतर ऑब्जेक्टिव्ह सेट करताना प्रायमरी सेकंडरी, डेटा कलेक्शन करताना प्रायमरी सेकंडरी डेटा कलेक्शन, हायपोथेसिस म्हणल्यानंतर स्वतःमध्ये एक वेगळाच तो एक महत्त्वाचा भाग आहे। तर हे सगळे मिळून जे काही आहेत हे एकत्र मिळवल्यानंतर आपण त्याला प्रोसेस म्हणतो, स्टेप्स म्हणतो, जी की रिसर्चमध्ये आपण रिसर्च म्हणजे काय याला डिफाईन स्वतःमध्येच करतं, पण फार 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 महत्त्वाचं आहे। तर आपल्याला हे एकही स्टेप मिस न करता आपल्याला समजून घ्यायचं आहे की रिसर्चचे हे जे काही प्रोसेस आहेत, प्रोसेसमधले हे स्टेप आहेत, हे स्टेप म्हणजे स्वतःमध्ये एक खूप मोठं असं वास्ट असं नॉलेजचं भाग आहे। ते आपल्याला थोडक्यामध्ये आज ह्या टॉपिकमध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा आता अभ्यास करताल, मी इतकं कन्व्हिन्स करायचं कारण हेच आहे तुम्हाला की हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही अभ्यास करताना याला स्टार करून ठेवा, मार्क करून ठेवा, याला व्हेरी इम्पॉर्टंट असं लिहून ठेवा आणि तुम्ही परीक्षेला जाताना इतके तरी स्टेप्स तुम्हाला तोंडपाठ असायलाच पाहिजे। सगळ्यात अगोदर आपण काय करतो एका रिसर्चमध्ये जेव्हा आपण पाहतो तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, रिसर्च करते वेळेस आपल्याला एक टॉपिक काय आहे ते सिलेक्ट करतो। म्हणजे टॉपिक सिलेक्ट करतो, कोणत्या विषयावरती आपल्याला रिसर्च करायचा आहे याचा शोध घेतो। म्हणजेच त्या टॉपिक मधला जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करतो। म्हणजे डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम सगळ्यात अगोदर आपल्याला एक गॅप फील होतं, एक टॉपिक समजतं, सिलेक्ट द टॉपिक। आता मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगायले जे मला माहिती आहे ते। तर या ठिकाणी 12 स्टेप्स येतात, खूप ठिकाणी 7 दाखवतात, खूप ठिकाणी 8 दाखवतात। तर स्टेप्स जेव्हा आपण मार्किंग करतो त्यावेळेस वेगवेगळे स्टेप असू शकतात, पण हे समजून घ्यायचा भाग आहे। काय आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला एक विषय माहित असतं की आता माझं PhD चालू आहे। तर PhD मध्ये मी एक विषय घेतलेला आहे वुमन एम्पॉवरमेंटचा। तर मी म्हणजे आता महिला सशक्तीकरण बद्दल मी अभ्यास करायचं हे मी निवडले अगोदर। आता माझं हे एक टॉपिक सिलेक्ट केले, त्यामध्ये थ्रू एंटरप्रेन्योरशिप हे माझा विषय आहे। तर यामध्ये काय एम्पॉवरमेंट एनकरेज करणारे फॅक्टर्स कोणते, मोटिवेशन करणारे फॅक्टर्स कोणते, त्याला प्रॉब्लेम कोणते फेस करावे लागतात। आता मी माझं एक विषय निवडले आणि त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम मला आयडेंटिफाय झाला। म्हणजे सगळ्यात अगोदर डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे आयडेंटिफाय करा अगोदर तुमचं प्रॉब्लेम काय आहे। सिलेक्ट केलं टॉपिक, त्यानंतर प्रॉब्लेम समजला। आता त्या अगोदर त्या टॉपिकवरती किती अगोदर काय अभ्यास झालेला आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणतो आपण, लिटरेचर रिव्ह्यू। तर सेकंड आहे लिटरेचर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर। त्यामध्ये काही आपण आर्टिकल्स वाचतो, जर्नल वाचतो, नंतर खूप काही बुक्स वाचतो अगोदरचे, आता त्याच्या रिगार्डिंग जे काही रिपोर्ट्स असतात ते सगळं आपण वाचून काढतो। म्हणजे प्रिव्हियस फाइंडिंग जे काही आहेत, अगोदर जे काही त्याच्यावरती शोध झाला ते पाहतो। त्यानंतर त्याच्या बेसिसवर आपल्याला एक ब्रॉड अगोदर थोडंसं एक काहीतरी आयडिया लावून, काहीतरी लॉजिक लावून आपल्याला एक गॅप फील झालेला असतं। त्याच्यावरती अभ्यास झाल्यानंतर आपल्याला
एक ब्रॉड ॲस्पेक्टमध्ये खूप काही गोष्टी आपल्याला क्लॅरिटी भेटते, खूप काही नॉलेज भेटते. जेवढं आपण समजत होतो त्या विषयापेक्षा नवीन काहीतरी आपल्याला त्यातले माहिती भेटतात. मग त्याच्यावरून आपल्याला हायपोथेसिस क्रिएट होतं, म्हणजे आपण गेस बांधतो. काहीतरी आपल्याला समजलं, त्याच्यावरून आता आपल्याला समजलेलं आहे की असं घडल्यामुळे असं होतं. हे जेव्हा आपल्याला वाटतं की महिला जर शिक्षणामध्ये चांगलं, ते जर शिक्षण व्यवस्थित घेत असतील, तर त्यांच्याकडे जर डिग्रीज असतील, सर्टिफिकेट्स असतील, किंवा त्यांचं बॅकग्राऊंड जर चांगलं असेल, तर तशी महिला पुढे स्वतःला खूप लवकर सेटल करू शकतात, एम्पॉवर करू शकतात. असं हे अगोदरची मला जे काही आहेत रिव्ह्यू ऑफ लिटरेचर केल्यामुळे मला समजलं. आणि काही ठिकाणी खूप काही महिलांच्या आयुष्यामध्ये खूप काही स्ट्रगल किंवा सिच्युएशन्सला फेस केल्यामुळे ते सेल्फ इंडिपेंडेंट स्वतःहून जिद्दीनं होतात. हे पण मला मागले काही जनरल्स किंवा आर्टिकल्स, काहीतरी त्यांच्या रिगार्डिंग रिपोर्ट्स वाचून समजलं. ते ऑलरेडी त्याच्यावरती स्टडी झालेलं आहे. त्याच्यावरून मी असं नंतर हायपोथेसिस क्रिएट करणार की पुढे चालून महिलांसाठी कोणते कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरून ते लवकरात लवकर स्वतःला सक्षम बनवतील, म्हणजे त्यांचे चान्सेस जास्त आहेत फायनान्शियल इंडिपेंडन्सी मिळवण्याचे. तर हे हायपोथेसिस क्रिएट झाला. तर त्यानंतर मी काय करणार, त्याच्या रिगार्डिंग आता एक डिझाईन करणार. मला काय शोधायचं आहे ते समजलं, मग मी कोणत्या एरियामध्ये आता हे स्टडी करायचं, हे सगळं मी एकत्र डिसिजन घेणार आहे. की त्यानंतर आता आपल्याला रिसर्च डिझाईन हे हायपोथेसिस क्रिएट झाल्यानंतर असतो. नेहमी प्रश्न विचारले जातात आपल्याला, नेहमी स्टेप्स विचारले जातात, पण आपण रिसर्च डिझाईनच्या नंतर हायपोथेसिस लिहितो फ्रेंड्स. ते चुकीचं आहे. अगोदर आपण गेस बांधतो, अगोदर आपल्याला एक गेस असतं, आपण हायपोथेसिस क्रिएट करतो आणि त्या हायपोथेसिसच्या त्यालाच कन्सिडर करून त्याच्या बेसिसवरच आपण रिसर्च डिझाईन जे आहे, सॅम्पल डिझाईन आपण क्रिएट करतो. म्हणजे आपण हायपोथेसिस काहीतरी आता आपण अझम्पशन्स बांधलो, ते अझम्पशन्स जे आहेत आता, तर त्याला आता आपण रिसर्च डिझाईनमध्ये सेट करतो. सॅम्पलिंग डिझाईन त्यावेळेस रिसर्च डिझाईन सेट करतो अगोदर, नंतर सॅम्पल डिझाईन येते. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, रिसर्च डिझाईन नंतर सॅम्पल डिझाईन येतं. आणि हायपोथेसिस अगोदर सेट होतात, फॉर्म्युलेट होतात, आणि त्यानंतर रिसर्च डिझाईन होते, आणि त्यानंतर सॅम्पल डिझाईन क्रिएट होतं. मग डिझाईन सॅम्पल डिझाईन क्रिएट झाल्यानंतर खूप वेळेस आपण सॅम्पल डिझाईन अगोदर करून टाकतो आणि रिसर्च डिझाईन नंतर करतो, किंवा फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस ह्या दोघांच्या नंतर करतो. हे चुकीचं आहे. पहिला आहे प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करणं, दुसरा आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, तिसरा आहे फॉर्म्युलेट हायपोथेसिस. हायपोथेसिस अझम्पशन्स लावल्यानंतर त्याच्या बेसिसवर आपण नंतर डिझाईन करणार, रिसर्च डिझाईन, आणि त्यानंतर सॅम्पल डिझाईन. आता सॅम्पलमध्ये, सॅम्पल हे स्वतःमध्ये खूप वास्ट असा एक आपल्याला एरिया आहे अभ्यास करायला. त्यामध्ये आपण खूप वेळेस पाहतो बघा की ज्यावेळेस आता याच्यापूर्वी पण मला थोडंसं लक्षात येत आहे की सॅम्पल डिझाईनच्या अगोदर सुद्धा लिटरेचर रिव्ह्यू झाल्यानंतर आणि हे हायपोथेसिस जे आहेत, फॉर्म्युलेट हायपोथेसिसच्या अगोदर आपण काय करतो, ऑब्जेक्टिव्ह डेव्हलप करतो. ते हे सगळे म्हणजे डेव्हलप ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा आपल्याला मेन आपले ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत हे आपल्याला यांच्या सगळ्याच्या अगोदर येतं. जर आपण डीप मध्ये पुढे मी तुम्हाला स्लाइड दाखवेन त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह पण सेट होतात, पण मेनली हे 7 तर स्टेप्स तुम्हाला पाठ असायला पाहिजे. तर मग सॅम्पल डिझाईन जेव्हा आपण म्हणतो फ्रेंड्स, तर आता हायपोथेसिस झाल्यानंतर, रिसर्च डिझाईन झाल्यानंतर सॅम्पल करते वेळेस सॅम्पलिंगचे खूप वेळेस आपल्याला प्रकार विचारले जातात, आणि ते सॅम्पलिंगचे प्रकार आपल्याला माहीत असणं फार फार महत्त्वाचं आहे, आणि त्याला कोणीही मिस नाही करायचं. आता सॅम्पल म्हणल्यानंतर आता सॅम्पलिंग डिझाईन झाल्यानंतर आता आपल्याला सॅम्पल कोणत्या कोणत्या पद्धतीनं गोळा करायचे, कारण पुढे कलेक्शन ऑफ डेटा आहे. तर कशा कशा माध्यमातून आपण सॅम्पल कलेक्ट करतो, म्हणजे कोटा सॅम्पलिंग, पर्पल्सिव्ह सॅम्पलिंग, म्हणजे खूप काही आहेत त्यामध्ये, रॅन्डम आणि नॉन रॅन्डम असे 2 प्रकारचे सॅम्पलिंग असतात. सॅम्पलवरती पुन्हा एक व्हिडिओ मी बनवेन, आणि जे काही आहे हायपोथेसिसवरती पण पुन्हा व्हिडिओ बनवेन, कारण हायपोथेसिस पण खूप मोठा आणि लेंदी टॉपिक आहे फ्रेंड्स. म्हणजे त्यामध्ये अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, नल हायपोथेसिस, मग हायपोथेसिस टेस्टिंग करताना व्हेरिएबल्स आपण अभ्यास करतो, तर हे व्हेरिएबल्सवरती पण व्हिडिओ बनवावा लागेल. तर हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत जे फार महत्त्वाचं आहे, एकही पॉईंट आपण मिस नाही करू शकत. तर सॅम्पलिंगमध्ये कोटा सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, मल्टीस्टेज सॅम्पलिंग, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, असे खूप काही प्रकार आहेत. ते आपण पुढे सॅम्पलिंगमध्ये अभ्यास करूयात. पण आपल्याला काय समजलं, अगोदर एक प्रॉब्लेम डिफाईन केलो, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर केलो, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह सेट होतात, त्यानंतर हायपोथेसिस तयार होते, त्यानंतर रिसर्च डिझाईन तयार होते, रिसर्च डिझाईन नंतर सॅम्पल डिझाईन तयार होते.
आणि सॅम्पल डिझाईन मधल्यानंतर आपण खूप काही वेगवेगळ्या सॅम्पलचे जे काही टाइप्स आहेत त्याला वापरून आपण काय करतो, त्यानंतर डेटा कलेक्शन करतो, म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा. त्या ठिकाणी हे पुढचं पॉइंट येणार. जे काही आहे आता डेटा कलेक्शन म्हणल्यानंतर प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, जे पहिलं सोर्स आहे, दुसरं सोर्स आहे, पूर्वी ज्यांच्यावर अभ्यास झालेला आहे ते सेकंडरी सोर्स असतं, आणि रिसर्चर स्वतःहून जो अभ्यास करतो ते न्यूली फ्रेश जे डेटा कलेक्ट करतो स्वतःच्या मेहनतीनं, त्याला आपण प्रायमरी डेटा म्हणतो. मग ते डेटा कलेक्ट केल्यानंतर त्याच्यावरती आपण अनालिसिस करतो. आता अनालिसिस ऑफ डेटामध्ये खूप काही वेगवेगळ्या पद्धतीचं, त्यावेळेस अनालिसिस ऑफ डेटा, त्यावेळेस आपल्याला स्टॅटिस्टिक्सचे खूप काही मेथड्स आपल्याला वापरतो, आपल्याला माहिती आहे. तर जे हायपोथेसिस आहे त्याला आपण त्यावेळेस टेस्ट करतो. हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी मग आता हायपोथेसिस म्हणल्यानंतर त्याला आता अगोदर जे आपण अझम्पशन लावलं होतं, आता इतकं सगळं स्टडी केल्यानंतर, डेटा कलेक्ट केल्यानंतर आपले अझम्पशन्स राईट निघाले का रॉंग निघाले, म्हणजे नल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, आपण जे विचार केलं होतं तेच निघाला का त्याच्या विरुद्धात आपलं जे काही आहे ते डेटा शो करत आहेत. मग याच्यासाठी आपण खूप काही वेगवेगळे टेस्ट करतो, म्हणजे टेस्ट ऑफ हायपोथेसिस होतं अनालिसिस ऑफ डेटामध्ये. मग त्यावेळेस आपण ते स्टॅटमध्ये जे काही वाचतो तर कोरिलेशन, रिग्रेशन, हे स्टँडर्ड डिव्हिएशन, हे सगळे छोटे मोठे टी टेस्ट, झेड टेस्ट, आपण काय स्क्वेअर टेस्ट, हे सगळं वाचतो ना, हे सगळं त्या ठिकाणी युटिलाइज करून आपण टेस्ट ऑफ हायपोथेसिसमध्ये अनालिसिस ऑफ डेटा, ज्यावेळेस आपण अनालिसिस करत असतो डेटाबद्दल, आपण ज्यावेळेस त्याला अनालाइज व्यवस्थित केल्यानंतर इंटरप्रेट करत असतो. आता त्यातून आपल्याला नेमकं भेटलं काय, आपण काय शोधलोत, आता आपल्याला काय काय, म्हणजे आता एक कधी बघा आपल्याला सगळं आपल्याकडे कंप्लीट इन्फॉर्मेशन झाल्यानंतर त्याचं आपण वाचल्यानंतर आपल्याला क्लॅरिटी भेटतं, आपल्याला फायनल रिझल्ट भेटतं. तर व्हेरीफाय करतो आपण, त्या हायपोथेसिसला व्हेरीफाय केलं जातं अनालिसिसमध्ये, म्हणजे काय चूक आहे, बरोबर आहे, किती बरोबर आहे, किती चुकीचं आहे, हे सगळे गोष्टी त्या ठिकाणी टेस्ट केल्यानंतर लास्टला आपण इंटरप्रेट करतो. त्यातून काहीतरी आपण अशी माहिती जे म्हणजे एक समज आपली डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यातून आपण काय करतो ते इंटरप्रेट करतो. आपल्याला जे समजलं त्याला नंतर आपण लिहितो, म्हणजे रिपोर्ट करतो आपण त्यावेळेस. तर हे जे आहे मग फायनल आहे रिपोर्ट रायटिंग, म्हणजे जे काही आहे त्यावेळेस आपण थिसिस वगैरे लिहितो. अशा पद्धतीने हे जे प्रोसेस आहे ते पूर्ण प्रोसेस फॉलो केलं जातं फ्रेंड्स. तर या ठिकाणी स्टेप्स ऑफ रिसर्चमध्ये खूप महत्त्वाचा असं हे भाग आहे. असं नाही की मी उगं बोलायले म्हणून नाही, हे खरंच फार महत्त्वाचं आहे आणि आपल्याला हे माहीतच असायला पाहिजे, हे अशातलं भाग आहे. तर लास्टला जेव्हा आपण प्रिपेअर करतो, रिपोर्ट बनवतो, रिझल्ट तयार करतो, सगळे कन्क्लुजन्स वगैरे लिहितो, तर ह्या वेळेस आपलं हे प्रोसेस शेवटी संपतं. तर हे प्रोसेस या ठिकाणी 7 भागामध्ये दिलेलं आहे. तसं तर खूप जास्त यामध्ये स्टेप्स येतात. आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवलेले आहे, वेगवेगळे स्टेप्स सांगतात. आता या ठिकाणी पण आहे, फर्स्ट स्टेप डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, फॉर्म्युलेट हायपोथेसिस, प्रिपेअरिंग द रिसर्च डिझाईन, डेटा कलेक्शन, डेटा अनालायसिस, इंटरप्रिटेशन अँड रिपोर्ट रायटिंग. मेनली हेच सगळीकडे स्टेप्स फॉलो केले जातात. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे फॉर्म्युलेट करा, नंतर लिटरेचर रिव्ह्यू करा, मग डेव्हलप हायपोथेसिस म्हणतात, प्रिपेअर रिसर्च डिझाईन, मग त्यानंतर म्हणजे कलेक्शन ऑफ सॅम्पल डिझाईन तयार करा, नंतर डेटा कलेक्शन करा, अनालायसिस करा, टेस्ट करा, जनरलाइज करा, शेवटी डाटाला जे काही आहे त्याला लिहायचं, म्हणजे जनरल जे काही रिझल्ट आलेला आहे ते लिहा. हे सगळीकडे आता स्टेप्स कितीही वेगवेगळे दाखवू द्या. म्हणजे या ठिकाणी मी सुरुवातीला म्हणले तसं टॉपिक सिलेक्ट करा, प्रॉब्लेमला डिफाईन करा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्चच्या नंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, वर्किंग हायपोथेसिस, प्रिपेअरिंग रिसर्च डिझाईन, नंतर सॅम्पल डिझाईन. फक्त हे स्टेप्स आपल्याला एकदम पाठ करून ठेवायचं आहे. रिसर्च डिझाईन नंतर सॅम्पल डिझाईन येतं, सॅम्पल ठरल्यानंतर डेटा कलेक्ट होतं, नंतर त्याला एक्झिक्युशन ऑफ प्रोजेक्ट म्हणजे डेटा कलेक्शन, अनालायसिस ऑफ डेटा, आता शब्द वेगवेगळे येऊ शकतात फ्रेंड्स, मग त्याला इंटरप्रेट केलं जातं. हे स्टेप्स आपल्याला नक्की पाठ असायला पाहिजे. आपण हायपोथेसिस पण कव्हर करणार आहोत, डेटा कलेक्शनचे पण टाइप्स कव्हर करूयात, सॅम्पल पण कव्हर करूयात. एक पॉईंट आपल्याला खूप डिटेलमध्ये कव्हर करायचा. व्हेरिएबल्स जे आहे, नॉमिनल, ऑर्डिनल, जे काही आहे व्हेरिएबल्स आपण अभ्यास करता वेळेस फार महत्त्वाचं विचारलं जातात, म्हणजे कंटिन्युअस व्हेरिएबल, नॉन कंटिन्युअस. तर हे सगळी गोष्टी म्हणजे आपल्याला मी एकही तुम्हाला ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतं असं एकही पॉईंट मी मिस करू देणार नाही फ्रेंड्स. तर व्हेरिएबल्सवरती मी व्हिडिओ बनवीन, नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरनल आणि रेशिओ स्केल, असं त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारलं जातं, मी ते पण तुम्हाला कव्हर करून देईन. आणि हायपोथेसिसचे टाईप, नल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, तर खूप काही व्यवस्थित क्लिअर होणार आहे. फक्त तुम्ही याची सिरियसनेस समजा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्टेप्स पाठ करा. धन्यवाद.